सर्व निसर्गावर प्रेम करणाऱ्या, मानवतेवर प्रेम करणाऱ्या आणि जाती धर्मावर प्रेम करणाऱ्या आणि त्या विचारबंधनात असलेल्या सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आज एक महत्त्वाचं चिंतन सकाळी सकाळी डोक्यामध्ये घोंघावत होतं, ज्याचा संबंध माणूस म्हणून प्रत्येकाशी आहे, ज्याचा संबंध प्रत्येक जात धर्माशी आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा मुद्दा आणि त्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय चर्चा नाही. यामध्ये अधूनमधून वर्णव्यवस्था, जातीय मुद्दे याविषयी कुणीतरी बोलत असतं, मांडत असतं. परंतु आता दुफळी निर्माण करणारी, बुद्धिभेद निर्माण करणारी, स्वार्थासाठी समाजाला, जातीला चिथावणारी विचारधारा रुजतही नाही आणि लोक ती स्वीकारतही नाहीत. याचं माणूस म्हणून सर्वाधिक समाधान आहे. याचं सर्वस्वी श्रेय आजवर समाज प्रबोधन करणाऱ्या चळवळी आणि त्या चळवळींच्या निस्वार्थ कार्यकर्त्यांना आहे. त्याचबरोबर याचं श्रेय अंतिमतः मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला व आंदोलनाला देखील आहे. मित्रांनो, आज मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्लस डार्विनचा जन्मदिवस आहे. त्या अनुषंगाने मानव आणि मराठा आरक्षणाची व्यवस्था, गरज आणि आपली भूमिका अशा आशयाला धरून बोलण्याचा प्रयत्न राहील. अगदी जन्माला येण्यासाठी, जन्माला घालण्यासाठी क्षमता सिद्ध करावी लागते. त्याशिवाय निसर्ग त्याच्या भौतिक विश्वात जागा देत नाही आणि सामावूनही घेत नाही. हा नियम जगातल्या प्रत्येक घटकाला लागू आहे. या पृथ्वीवर तुम्हाला पाय ठेवण्याइतकी जागा मिळाली, घर मिळालं, पाणी, हवा, अन्न मिळालं म्हणजे क्षमतेचा उपयोग संपला का? तर नाही. ही क्षमताच तुम्हाला योग्यता प्रदान करते, ही क्षमताच तुम्हाला गुणवत्ता प्रदान करते आणि ही क्षमताच तुम्हाला समता ही प्रदान करते. पण या क्षमतेला तुम्ही प्रमाण मानत असाल तर. आज आपण प्रगत झालो, संपत्तीचे मालक झालो, शिक्षित झालो ते केवळ क्षमतेच्या बळावर. पण आज जर मी भूतकाळाचा विचार केला तर माझे हजारो वर्षाचे पूर्वज अशिक्षित होते, भूमिहीन होते, कुठलीही संपत्ती नव्हती, साधनंही नव्हती. मग ज्यांनी बौद्धिक क्षमतेच्या जोरावर साधनं मिळवली, विकसित केली, ती पुढे गेले आणि माझे पूर्वज या साधनांच्या अभावी दुर्बल ठरत गेले. ज्या या मानवी टोळ्या होत्या त्यांच्यात उत्क्रांतीपासून चांगले संबंध होते का? तर नाही. आपसात संघर्ष होताच. जे साधनांनी पुढे गेले ते इतर टोळ्यांचा सर्वनाश करीत गेले. त्यांच्या ठायी दया, करुणा नव्हतीच. कालांतरानं गावं अस्तित्वात आली म्हणजे बऱ्यापैकी विकास झाला, स्थिरता आली, माणूस स्थिरावतो म्हणजे विचारी होतो आणि त्यातूनच थोडाफार दयाभाव रुजायला सुरुवात होते. मानवाचे जे पाशवी, विकृत, अविचारी, हिंस्र स्वरूप आहे त्यामध्ये परिवर्तन होण्याचा हा कालखंड. या कालखंडात जर एखादी साधन विरहित टोळी, समुदाय असेल तर त्यांना संपविण्यापेक्षा दास बनविण्याचा हा कालखंड म्हणूयात. यातून पुढे भांडवली, जमीनदारी, धर्म, जात अशा अनेक व्यवस्था उदयाला आल्या. आज तागायत हा क्षमतेचा संघर्ष आणि प्रवास सुरू आहे. खरं तर अस्तित्वासाठी असलेला हा प्रवास आहे आणि या प्रवासात मनाने थकलेली माणसं, बुद्धीने, बळाने थकलेली माणसं असंख्य आहेत, अगणित आहेत. ते थकलेत याचा अर्थ त्यांच्यातील पशुता, क्रूरता, हिंस्रपणा थकलाय का, संपलाय का? तर अजिबात नाही. म्हणतात ना की खाली घर सैतान का घर होत आहे. अशी ही क्षमता नसलेली सैतानी दुबळ्या बुद्धीची माणसं आजही आहेत. त्यांनी भूतकाळाचा आधार घेऊन अनेक बुद्धिभेद केले, अनेक संकुचित विचारप्रवाह रुजविले आणि अशा काल्पनिक कथांचे साहित्य निर्माण केले. आता प्रश्न हे आहे की आपल्याला त्या हजारो वर्षाचा कालखंड, त्यातील स्पर्धा, त्या कुळांचा संघर्ष, त्यातून पुढे आलेली व्यवस्था समोर ठेवून, आदर्श ठेवून त्याप्रमाणे, त्या कालखंडाप्रमाणे जगायचे. आजचा संघर्ष, आजची व्यवस्था, आजची क्षमता, आजची साधनं समोर ठेवून जगायचं. निसर्गाने फक्त वर्तमान स्थिती दिलेली आहे. वर्तमानात जगा आणि वर्तमानात विकसित व्हा हा प्रत्येक प्राण्यासाठी नियम आहे. ज्याचा वर्तमान संपला त्याचा भूतकाळ निसर्ग संपवून टाकतो. त्याचा कुठलाही भविष्यकाळ निसर्गाला मान्य नाही. भविष्यातील येणारी व्यवस्था आणि पिढ्या कशा असाव्यात याची पेरणी आणि बीजसंस्कार करण्याची क्षमता व संधी मात्र तो वर्तमान व्यवस्थेला देत असतो. म्हणून माझे पूर्वज किती कष्टात होते, किती संघर्षात होते, किती अन्याय सहन करत होते, हा भूतकाळ आहे. याचं चिंतन करत बसाल तर वर्तमानातील क्षमता हरवून बसाल
आणि दुसरी टोळी पुढे जाईल आणि जो तुमच्या पूर्वजांचा भूतकाळ होता त्याची आजच्या व्यवस्थेप्रमाणे सुधारित आवृत्ती पुढे येईल. पुन्हा तोच संघर्ष, पुन्हा तोच अन्याय अटळ राहील. म्हणून मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या देशाचा आहे, कुठल्या वंशाचा आहे, हा मुद्दाच मुळात गौण आहे, किरकोळ आहे. त्याचा आणि आजच्या जगाचा संबंध नाही. महत्त्वाचं हे आहे की माझ्यातल्या क्षमता कुठल्या जातीच्या आहेत, कुठल्या प्रकारच्या, कुठल्या क्षेत्रातल्या आहेत, या क्षमतेची आणि बुद्धीची ओळख होणं म्हणजे माझी जात आणि धर्म समुदाय सुरक्षित ठेवण्याचं कवचकुंडल आहे, अस्तित्व सुरक्षित ठेवण्याचं साधन आहे. जग कुठलंही असलं तरी ते नैसर्गिक बदलानुसार परिस्थिती व व्यवस्था निर्माण करतं. ते तुमच्या आणि माझ्याही हातात नाही. माझा आणि भविष्यातील पिढ्यांचा त्या वर्तमान व्यवस्थेशी संघर्ष अटळ राहणार आहे आणि त्यावेळी कुठल्या क्षमतेवर सिद्ध व्हायचं तो त्या वेळचा वर्तमान ठरवील. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.